मराठा आरक्षणावरती विधान परिषदेमध्ये चर्चा, दिलेलं आरक्षण टिकवण्यासाठी सर्व प्रयत्न करणार, शंभूराज देसाई यांचं आश्वासन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राज्यसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरती उत्तर. पुढची 5 वर्ष गरिबी हटवण्यासाठी निर्णायक. पंतप्रधानांच्या भाषणाच्या दरम्यान विरोधकांची जोरदार घोषणाबाजी. महायुतीचा 6 जुलैला भव्य मेळावा. विधानसभा आणि विधान परिषद प्रचाराचं रणशिंग फुंकणार. मुख्यमंत्री शिंदेंसह महायुतीचे नेते मार्गदर्शन करणार. विधान परिषदेसाठी आता रिंगणात 11 जागांसाठी 12 उमेदवार, 2 अपक्षांचे अर्ज बाद. नवाब मलिक यांच्या उपस्थितीमुळे त्रास होतो का? अजित पवारांचा सवाल. मलिकांच्या उपस्थितीवरून महायुतीमध्ये राष्ट्रवादीची अडचण. संभाजी भिडे यांच्या विरोधात पुण्यामध्ये राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार आणि काँग्रेसचं आंदोलन. स्वातंत्र्याबाबतच्या वादग्रस्त वक्तव्याचा केला निषेध. लाडकी बहीणसाठी मुदतवाढ देऊन आणि अटी शिथिल करूनही गर्दी कायम. नागपूर, वाशिमसह अनेक ठिकाणी बंदोबस्ताला पोलीस तैनात. एकशे 21 जणांचा बळी घेणाऱ्या चेंगराचेंगरीला सत्संग सेवेकरी जबाबदार असल्याचा ठपका. एफआयआर मध्ये भोले बाबाचं नाव वगळलं. भोले बाबाच्या पायाखालची माती गोळा करण्याच्या नादामध्ये 121 बळी. बाबाची चरणधूळ चमत्कारी असल्याची भक्तांची श्रद्धा. विधानसभा निवडणूक पुन्हा कधीच लढणार नाही, महादेव जानकर यांची घोषणा. आता दुसऱ्यांदा संधी दिली पाहिजे, जानकरांची स्पष्टोक्ती. राज्यामध्ये गाईच्या दुधाला प्रति लिटर 30 रुपये दर निश्चित. सरकारकडून 5 रुपये अनुदानही देण्याचा निर्णय. तर दूध पावडर निर्यात करणाऱ्या प्रकल्पांना 30 रुपये प्रति किलो अनुदान. नगर जिल्ह्यात अकोलेमध्ये दूध दरवाढीसाठी 3 तासांपासून रास्ता रोको. दुधाला 40 रुपये भाव देण्याची मागणी. मनोज जरांगेंची 6 जुलैपासून मराठवाड्यामध्ये संवाद यात्रा. हिंगोलीतून होणार सुरुवात, तयारीला वेग. सांगलीमध्ये गर्भवती माता पोषण आहारामध्ये आढळला मृत साप. पलूस तालुक्यातल्या अंगणवाडीमधील संतापजनक प्रकार. चौकशी करण्याची ग्रामस्थांची मागणी. शेअर बाजारामध्ये कमालीची उसळी. सेन्सेक्स 80,000च्या पार. निफ्टीही 24,000च्या अंकावर. पुण्यामध्ये झिका बाधितांची संख्या 7 वर. एरंडवणे, कोथरूड आणि मुंढव्यामध्ये आढळले रुग्ण. सर्वाधिक संसर्ग टाळण्यासाठी प्रशासन सज्ज. तळोजा कारागृहामधून अन्यत्र हलवण्यास अबू सालेमचा विरोध. हायकोर्टामध्ये केली याचिका. इतर कारागृहामध्ये जीवाला धोका असल्याचा केला दावा. गणेश उत्सवासाठी एसटीच्या सर्व प्रकारच्या गाड्यांसाठी उद्यापासून आरक्षण. समूह, वैयक्तिक आरक्षणासह परतीचं तिकीटही काढता येणार. T20 वर्ल्ड कप विजेती टीम इंडिया उद्या भारतात परतणार. विशेष विमान बार्बाडोस विमानतळावरती दाखल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.